नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट। काल दिनांक 27 मे 2026 रोजी बुलढाणा जिल्ह्यात अवैध बायोडिझेल व्यवसायाविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। पिंपळगाव राजा येथील पत्रकार तौसिफ शेख यांनी अवैध बायोडिझेल व्यवसायाचे कथित प्रकार उघड केल्यानंतर सुडबुद्धीने त्यांच्या भावाच्या गोदामात गांजा ठेवून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार तौसिफ शेख यांनी केली आहे। सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असून निष्पक्ष चौकशी झाल्यास मोठे खुलासे समोर येतील, असा दावा त्यांनी केला आहे। दरम्यान या आरोपांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पत्रकार संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। आपके साथ जो घटना घटी वो हमें ऑन द रिकॉर्ड बताइए कि कैसा आपके साथ ये प्रकरण हुआ और क्या क्या उसकी प्रतिक्रिया रही। मी पत्रकार तौसिफ शेख, संपादक पब्लिक रिकॉग्निशन। आज सकाळी 8:30 ते 8:45 दरम्यान एक व्हाईट कलरची ब्रेझा कार माझ्या घरासमोर आली। त्याच्यातून थोरात साहेब, DYSP साहेबांचे रायटर किंवा काहीतरी DY ऑफिसमध्ये त्यांचं काम आहे, ते गाडीच्या बाहेर उतरले। मी कॅमेऱ्यामध्ये त्यांना पाहला, मी बाहर आलो, मी विचारलो तो बोले तुम्हारा भाई किधर है? बोला मेरा भाई अंदर है। बोले उसको बाहर बुलाओ। मतलब ठीक है सर, बाहर बोलो। तो मैं गेलो, मग भावाला बोलून आणला। वो बोले भाई साथ में भेजो। मैं इसको पूछा कि रे भाई क्या? तो बोले भैया कुछ नहीं, हो गोडाउन पे आए रहेंगे। बोले मैं बोला ठीक आहे, यांच्यासोबत तू जा। मी त्याला पाठवला यांच्यासोबत। मग मी आंघोळ वगैरे केली, 20-25 मिनिटं मला लागले पोहोचायला। तुम्ही पाठवायच्या अगोदर कशाला बोलावलं किंवा काही समज वगैरे आणला का याची माहिती विचारली का? नाही, मी तेवढा विचारला नाही आणि ते तेवढा मला बोललेही नाही। ते अधिकारी ड्रेस मध्ये होते, सिव्हिल ड्रेस मध्ये होते। त्याला म्हटलं तुम्ही जा, हे आहे समोर ज्याचा गोडाऊन आहे, जे धंदा करतोय ते तुमच्या सोबत येतोय, तुम्ही जा। ड्रेस मध्ये होते की सिव्हिल ड्रेस? नाही, सिव्हिल ड्रेस मध्ये होते, कुठलाही ड्रेस नव्हता। सिव्हिल ड्रेस मध्ये कोणाला उचलायचा अधिकार तर नाही आहे, परंतु तरी त्यांच्याकडे कोणतं पत्र होतं का शासकीय असं उचलायचं कोणाला? कोणतंही पत्र त्यांनी दाखवलं नाही किंवा कोणतंही सबळ कारण नसताना आपण आपला भाऊ त्यांच्या सुपूर्द केला, हे आपली पण चूक नाही का मोठी? नाही, खरं आहे, माही बी चूक आहे, परंतु काहीतरी ओळख असते म्हणून थोरात साहेब यांना माही काहीतरी ओळख आहे थोडीफार, म्हणून मी त्यांच्यासोबत पाठवलं की बाय। बरं, कशासाठी उचललं त्यांना? ते काय बोलले नाही। बरं, कोणत्या प्रकारची माहिती न देता त्यांना उचलून घेतलं घरी? हो, त्यांनी किती वाजताची घटना आहे? हे 8:30 ते 8:45 दरम्यानची घटना आहे। बरं, इतंभूत माहिती तुम्हाला किती वाजता मिळाली? मग मी गेलो तिकडे गोडाऊनवर, तर ते बाहेर उभे होते सर्व। त्याला बोललो की सर कसं काय नाही म्हणे, आम्हाला तुमचं गोडाऊन चेक करायचं आहे। आणि गोडाऊन चेक केल्यावर मग ते कमीत कमी 1 ते 1.5 तास थांबले सर। ते लगेच त्यांनी गोडाऊन चेक वगैरे काय केलं नाही, 1-1.5 तास थांबले। त्यानंतर पंच बोलवले आणि मग त्यांनी ते गोडाऊन वगैरे ते खोलायला लावला आणि मग पाहिलं पुढचा। मग पाहिलं तर पहिले त्यांनी ते जेवढे कट्टे होते ते चेक केले, त्याच्यात काय निघालं नाही। कट्टे कशाचे? तांदूळचे नाही, याचे अन्नधान्याचे कट्टे। गोडाऊन कशाचं होतं? गोडाऊन कशाचं आहे तुमचं? अन्नधान्याचा गोडाऊन आहे आणि थोडंफार ते चिल्लर तांदूळ वगैरेचंही बरं करतो। मग नंतर काय झालं सर, त्यांनी चेक करताना सर्व चेक केलं, मग 2 पोते त्यांनी असं खालून काढले, ते मुंडे साहेबांनी काढले। अच्छा, त्यांना काय माहिती होती का काय हे कळलं मला, डायरेक्ट त्यांनी ते पोते काढले 2 आणि त्याच्यातून 2 गांजाचे हे काढले, एवढे मोठे बॉक्स होते असे। बरं, ते 2 काढले तर मी तर हपकलो सर। मी म्हटलं सर हे काय, हे चुकीचं झालं म्हटलं सर, हे तर लय प्रकार एकदम वेगळाच केला तुम्ही तर। बरोबर, नाही म्हणे तुमच्या याच्यात निघाला म्हणे असं। मग ते माझा भाऊ बी ओरडला की सर नाही, बोले ये तुम्हारे इसमें निकला ना। मी त्यांना बोललो, मग बाहेर आलो, मग आपले पत्रकार बांधवांना फोन लावला, तर सकाळपासून 30 ते 40 पत्रकार गोडाऊनवरच होते। मग साहेब जे गेले 10-10:30 वाजता,
तर साहेब नंतर आले 4:30 वाजता पोचले परत गोडाऊनवर. तोपर्यंत गोडावरून कोण होतं तिथं? कोणीच नव्हता, फक्त आम्ही होतो आणि आमचे गावची जे डिपार्टमेंट आहे समजा ते आणि होते जे आणि अंमली त्यांचे- पदार्थ त्या ठिकाणी सापडलं सकाळी, ते 4:30 वाजतापर्यंत तिथंच होतं का? हो, ते बी तिथंच होतं सर. मग ती वस्तू सापडल्यानंतरही तिथं असताना शासकीय प्रशासकीय कोणी अधिकारी असेच सोडून गेले गोडाऊन? नाही, गावातले जे अधिकारी होते आमचे हम्म. ते होते, पण ज्यांनी कारवाई केली ते नव्हते. समजा जे आले मस्त सिंगम स्टाईलमध्ये अच्छा. ते गेले निघून. आणि नंतर ते 4:30 वाजता आले सर. 4:30 वाजता आले, त्याच्यात कोणता तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी हे कोणी नव्हते सर. बरं. आणि हे कंपल्सरी लागतंय कुठंतरी आपण रेड करायला गेलो की बरोबर आहे. हे कायद्याचा भाग आहे. पण कोणाला ना 4:30 वाजता आणता काय प्रक्रिया झाली? मग नंतर 5-5:30 वाजता हे आले आपले फॉरेन्सिकवाले. मग हे तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार मॅडम हे 2 जण आले. मग त्यांनी ते पुढची कारवाई केली. पण माझं एवढंच सांगणं आहे की हे सिंगम सराला माहिती कोणी दिली सर? आता मी एक पत्रकार आहे आणि मी उचलला आहे बायोडिझेल, अवैध बायोडिझेलचा मुद्दा. अच्छा. 6 महिने झाले मी त्याच्यावर पाठपुरावा करत आहे. ते आमचे मित्र आहे हसन इनामदार, ते आमच्यासोबत आहे. तक्रार त्यांनी केलेली आहे आणि मी कंटिन्यू या विषयामध्ये बातम्या लावत आहे सर, बरोबर. कंटिन्यू. आणि मला 100% संशय आहे सर की हे काम बायोडिझेलवाल्यांनीच मला फसवण्यासाठी हे कट रचलं होतं. परंतु याच्यात माझा भाऊ अच्छा. गोडाऊन बळी चढला असं समजा तुम्ही. कोणीतरी त्यांना मिसगाईड करून की भाई धंदा इसका है, पण ते सर्वांना माहिती आहे कोणाचा धंदा कोण करतं येतं. तुम्हाला फक्त मला संशय आहे? संशय आहे की हे बायोडिझेलवाल्यांनी कट रचला आहे. कारण की ईदच्या 2-3 दिवसानंतर कलेक्टर साहेब व DSO मॅडम सोबत आमची बैठक होती. असा आमचा बुलढाणा तहसीलदार यांच्याशी बोलणंही झालं आहे आणि त्यांनी आम्हाला एक लेटरही दिला आहे जेव्हा हे आमचे लोक उपोषणाला बसले होते तेव्हा. तो आमचे पत्रकार बंधू किंवा जेवढे आमचे गावकरी, तर पहिले तर सर्वांना समजते की खरा काय खोटा काय. सकाळपासून 300 ते 400 गावकरी आमचे तटी आहे गोडाऊनवर. कंटिन्यू एक जाते, दुसरा येते, तिसरा जाते. फोन करून आम्हाला विचारते की तुम्हाला काय मदत लागते की सांगा, आमदार साहेबाला बोलायचं आहे का, खासदार साहेबाला बोलायचं आहे का. म्हटलं नाही, आम्हाला न्याय भेटन. हे आमची पत्रकार मंडळी आम्हाला हे या विषयामध्ये न्याय मिळवून देणार. आणि मला सर्व पत्रकार बंधू जेवढे बी आहे आपल्या जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले सर्वांना विनंती आहे, जर हे गुन्ह्यात आम्ही खरे आहो तर आम्हाला फाशीवर लटकून टाका आमच्या भावाला. आम्ही त्याच्यात काय म्हणणार नाही, परंतु सत्य समोर आणा. एक कळकळीची विनंती आहे सर्वांना, सत्य समोर आणा. आणि हे जे खोटे फसवणारे अधिकारी किंवा यांना गुप्त माहितीदार भेटतात कुठंतरी, ते गुप्त माहितीदारांनाही अरेस्ट करा, त्यांच्यावरही कारवाई करा. जे याच्यात जे अधिकारी इन्व्हॉल्व आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा. जेवढे बी समजा सोशल मीडियातले भाग असते हे काढा आणि ह्यांच्यावरही गुन्हे दाखल करा. मी तर जाणारच आहे सर पुढे. काय कारवाई झाली सध्या? सध्या तर जे कारवाई झाली ते अजून प्रेस नोट भेटलेलं नाही आहे. ते भेटन आपल्याला. आमचे FIR पण दाखल झालेली नाही? FIR दाखल होत आहे सध्या. होत आहे. हा, आता सकाळी 6:30-7 वाजतापासून 8:30चं प्रकरण आहे समजा. आणि आता संध्याकाळचे 7 वाजत आहे. 11 तास झाले आतापर्यंत FIR दाखल नाही. नाही काय दाखल कारण नाही. असू शकते? आता तुम्ही समजू शकता, जर हे मॅटर लिगल असलं असतं जर रिअलचं असलं असतं तर सर कवाची काय कारवाई झाली असती तुम्हाला माहिती आहे. पत्रकार बांधवांनी तपास अधिकारी साहेबांना सुद्धा माहिती देण्याकरिता विचारले वेळोवेळी, हा, परंतु ते समोर यायला तयार नाही. याचं कारण काय असू शकतं? त्यांच्याकडे जबाब नाही ना, त्याचं कसा येईन ते. त्यांनी खोटी कारवाई केली ना सर. कारवाई झाल्यानंतर ते म्हणतात उत्तर देऊ. आता कुठं, आता तुम्ही आहे ना सर ठीक. 11 ते 11 जर 12 तास झाले, 11 वाजता कोणतं पत्रकार इथं थांबणार? नाही, माझी वरिष्ठांना विनंती आहे, DYSP साहेब किंवा ॲडिशनल साहेब, SP साहेब, IG साहेब यांच्यापर्यंत मी पोचणारच आहे. पण आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की सर प्लीज तुम्ही याच्यात स्टिक ॲक्शन घ्या आणि सत्य बाहेर काढा. बस एवढीच विनंती आहे. जे सत्य असेल ते आम्हाला पटन सर, त्याच्यात आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करू, पण सत्य बाहेर काढा. आज माझ्यासोबत झालं आहे. आता समजा मी हे प्रकरण उचललं बायोचा, तर हे माझ्यावर हे आलं आहे. कुठं दुसऱ्या विषयामध्ये तुम्ही दुसरे पत्रकार काहीतरी काढतील बाहेर सत्य, तर त्याच्यात तुम्हाला परेशानी, तुम्हाला असं फसवं नाही. म्हणून माझी विनंती आहे वरिष्ठांना आणि मुख्यमंत्री साहेबांनाही विनंती आहे, कारण की गृहमंत्री बी तेच आहे. साहेब याच्यात आपण बी लक्ष द्या, कारण की हे पत्रकाराचा मुद्दा आहे सर.
प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला सत्य बाहेर काढा. जे रिअल आरोपी आहे ते सर्व आम्हाला आतमध्ये पाहिजे, आणि आमचा भाऊ बाहेर यायला पाहिजे. बस एवढीच आम्हाला आमची विनंती आहे.